सर्व भाविक आपण एका बाजूला उभं राहायचं, फुटपाथवरती उभे राहा, फुटपाथवरती वाहतुकीला अडथळा करू नका. आपण किती विचार करा, पण ज्या पद्धतीने तो घडत जातो ना, म्हणजे अशा तर बऱ्याच मूर्तीबद्दल होतं, पण स्पेशली या मूर्तीचं असं आहे ना की काही गोष्टी जुळून येतात म्हणतो ना, तसं जुळून येतात ऑटोमॅटिकली. मेन तर काय गणराजच पहिला बाहेर येणार आहे. ती माशेवाली ती तो एक आणि आहे आता तर ते तो जेव्हा वाव फॅक्टर येईल ना बाहेर, वाव हे प्रेक्षक किंवा गणेश भक्त बघतील इथे ऐकायला येईल, ती मजा काहीतरी वेगळी असेल. कन्सेप्टमध्ये मंडळाला देखील कधी माहिती नसतं. इकडे मी दाखवतो एक, करतो एक, कारण की तीच क्युरियोसिटी पाहिजे. भाई पर्पल हो रहा. भावना म्हणजे कसं, आता आम्ही जी सुरुवात केलेली दादाबरोबर आणि मंडळाची आमची एक लेवल त्यामुळे तयार झाली. आमचं डेकोरेशन आणि मूर्ती यांचं कॉम्बिनेशन होतं. पुन्हा एकदा यावर्षी आम्ही काहीतरी वेगळं करतो. डेकोरेशन सुद्धा बघण्यासारखं आहे आणि मूर्तीचा कुणाल पाटील म्हणजे हा प्रश्नच नाही. मायथॉलॉजिकल इव्हेंटमध्ये जे कॅरेक्टर आहे, भले ते रिपीट होऊ देत कुठच्याही मंडळाला, पण त्याला प्रेझेंट करताना अशा पद्धतीने प्रेझेंट करायचे की ते सिमिलर नाही वाटले पाहिजे. कळलं? कारण की नरसिंहाची मूर्ती इतर मंडळात देखील असेल, पण त्याचं फिनिशिंग किंवा त्याचं जे कलरिंगची जी पद्धत आहे ती आणि ही KP आर्ट्समध्ये नेहमी वेगळी असेल. आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण आमचा वाडीचा जो गणपती आहे 6 वर्षानंतर परत KPला दिले, जे आमचे भावना आहेत म्हणजे आम्ही सांगू नाही शकत. आमचा गणपती म्हणजे प्रेम आहे. गणपती एक त्योहार नाही, आमच्यासाठी एक सण, मोठा सण आहे, जो आम्ही आमच्या स्वतःच्या वाढदिवसापेक्षा जास्त सेलिब्रेट करतो. गणपती बाप्पा.